हॅलो हॅलो या षटकामध्ये तिसरा बॉल इथून स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न पण बॉल केला ऑफ साईडच्या दिशेने आणि जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल हा सिंगल धाव तिथे उपलब्ध आहे. आपण विनीत चौधरीला बघतोय बॉलिंग मार्कवरती आणि विनीत चांगल्या प्रकारचे गोलंदाजी करता ओळखला जातो आणि त्याचा परफॉर्मन्स आपण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर निहाळला तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. 3 बॉलमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्ची पडला आहेत. ठाकूर लायन्स संघ टॉस हॅलो जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती. दुसरा धावे करता प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2च्या मदतीने धावफलक वाढवून जाऊन पोहोचले ते 5 च्या आकड्यावरती. 4 बॉल संपलेत. इथे बघा ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न आणि 8 घेऊन बॉल हवेमध्ये गेला होता. विकेटचं पतन झालंय. पहिल्या विकेटचं पतन. फर्स्ट विकेट डाऊन. हॅलो हॅलो आल्या आल्या बॉल हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. बॉलच्या खाली काढू झेल टिपलाय. विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. बॅक टू बॅक झटका. हॅलो अशा ते का समोरच्या लागल्या पाहिजे नाहीतर देऊच नको. ऐकायला बरं वाटलं पाहिजे. काय फालतूगिरी करतो. हॅलो षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. वेगवान अपील. जोरदार अपील. बघा पंचाने ती फेटाळून लावली जाते.
पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा होता. दुसरा बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. और 10 धावा धाव फलकावरती. फटका चांगला फाईन चाललाय हा बॉल. रोखणं शक्य. बॉल निघून जाईन सीमा रेषा पार. दर्जेदार चौकार. धाव फलक 14 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. थँक्यू डीजे. 14 धावा धाव फलकावरती 2 गडी बाद झाले. षटक क्रमांक दुसरं मार्ग असतंय. 3 बॉल कंप्लीट झाले. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. अनिकेत राऊत 5 बॉल मध्ये 10 धावा त्याच्या बॅट मधून आलेत आणि तसेच शिरीष किनी देखील आपण त्यांना खेळताना बघतोय. यावेळेस बघा रूम दिली आहे जागा म्हणून खेळत. शॉर्ट सिलेक्शन डीप एक्स्ट्रा कवरती खेळता येणार. एकाने समाधान व्यक्त करावं लागेल. धाव फलक इथून सिंगल वाढलाय जाऊन पोहोचते ते 15 आकड्यावरती 2 गडी बाद झालेत. आणखी 2 बॉल शिल्लक या षटकामधील. बघा अशा पद्धतीने जर धावसंख्या चालू राहिली तर 45 धावा बनवू शकतात. करंट रनरेटचा जर विचार केला तर 9चा तो आपल्याला दर्शवला जातोय. 15 धावा धाव फलकावरती 2 गडी बाद झालेत आणि आणखी 2 बॉल शिल्लक आहेत षटक क्रमांक 2 मधील. फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्वतः बॉलरच्या बॉलच्या खाली येत आहेत. झेल टिपलाय. विकेटचं पतन. बिग विकेट डाऊन. आउट पण झाला शिरीष ना. शेवटचा बॉल शिल्लक आहे षटक क्रमांक 2 मधील. इथे बघा अलॉंग द कार्पेट आणखी एकदा दिशा दिली आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल ना 2 धावा तिथे प्राप्त होतील आणि षटक क्रमांक बघा 2 ची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्त्या केल्या. धाव फलक जाऊन पोहोचत जात आहे 17 आकड्यावरती.
चेक. हॅलो. धावफलक 21 च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 3 मार्ग असताना आणि तसेच आता करंट रेट खाली पडलाय. ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न डीप वरती खेळतो आहे ना. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल डीप मिड विकेटचा खेळाडू पुढे सरसावला गेला. सिंगल धाव तिथे मिळेल आणि धावफलक 22-22. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. चांगल्या प्रकारचा बॉल. डॉट बॉल. शेपटचा बॉल शिल्लक या षटकामधील. 22 मध्ये किती ऍड केला जाते नाही ऍड होणार. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरचा समाप्त केले. धावफलक 22-22. 3 विकेट पडल्यात. आम्ही स्वभावाने मूड मध्ये रूडवाले कधी थांबवत नाही. हुड मध्ये डूडवाले पोर माझे मस्तन रस्त्यावर बसतन. कधी थांबवत नाही. हुड मध्ये डूडवाले. थँक्यू डीजे. बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग इथून केला जाईल. बॅटिंग पॉवर प्लेची मागणी झाली आहे. फुलांची सावली आम गोलीबारांच्या हाताला धावत राहिली. एक विरमावले तुझ्यामुळे तिथ सोन्याचा उंगवला. एक विरमावले तुझ्यामुळे तिथ सोन्याचा उंगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. 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 थँक्यू डीजे. वेलकम बॅक. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सनराइज टीम इथून मुश्किल मध्ये होती पण त्याच्यानंतर धावा देखील बनवल्या जातात आणि अनिकेत राऊत जर मैदान दरम्यान असेल तर धावा बनल्या जातील. 22 धावा सध्या तर धावफलकावरती आहेत. फटका चांगला दमदार सजवला पण खेळाडू आहे डीप वरती. एक कंप्लीट. दुसऱ्या करता प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलक 24. हा फुल टॉस बॉल होता त्याला दिशा दिली आहे आणि इथे
झेल डिप्लाय विकेटचं पतन. नवीन बॅटर आलेत आणि आल्या आल्या त्याने आडव्या बॅटने सरळ रिझल्ट काढलाय. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार प्रतीकच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. प्रतीक द बाहुबली. प्रतीकच्या बॅट मधून षटकार आलाय. आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये दिशा दिली आहे. प्रतीक दुसऱ्या करता येतील का बघावं लागेल आणि एकाने समाधान व्यक्त करतायत. आणखी एक विकेटचं पतन. आणखी एक विकेट डाऊन. थँक्यू डीजे. लास्ट गो या षटकामध्ये शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅक टू द बॉलर खेळला गेला आणि इथे बघा चांगली करामत. 4 ओव्हरचा खेळ संपणारी 4 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय 31 धावा धाव फलकावरती. निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्यात आणि छाया मळ्यामंदी फिरतीच पाणी बघायला गवतिक आलं नाही कुणी. मळ्याला मळेवाली भेटत नाही. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामने. बॉलिंग मार्क वरती कौस्तुभ मात्रे आलेत बघा. आपण त्याला बघतोय सध्याच्या घडीमध्ये बॉलिंग करण्याकरता एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची देखील स्पर्धा आम्ही बघितली मैदानावरती भंडारी प्रीमियर लीग आणि ती ऑर्गनाइज देखील त्यांच्या माध्यमातून केली जाते. कौस्तुभ मात्रे बॉलिंग मार्क वरती आलेत आणि बघावं लागेल कशा प्रकारची ते गोलंदाजी करतात. चांगला परफॉर्मन्स करता ओळखले जात आहेत आणि चांगले गोलंदाज देखील आहेत कौस्तुभ मात्रे. पहिला बॉल चांगल्या प्रकारचा डिलिव्हर केलाय. सिंगल धाव प्राप्त होईल. दुसऱ्या करता येण्याचा धाडसी मनसुबा. रनआउटची दाट शक्यता आहे पण चांगला थ्रो इथे पाहिजे होता. 2 धावा कंप्लीट. धावफलक 33. सोडला या बॉलला. वाईड बॉलचा इशारा आलाय. धावफलक 34.
आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय कौस्तुभ म्हात्रे यांच्या माध्यमातून. स्कोर 35 च्या आकड्यावर. त्यांनी 35 मध्ये किती ऍड केल्या जातील. सिंगल धाव, चांगली फिल्डिंग पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस फटका चांगला दमदार सजवला आणि बॉल देखील चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. धावफलक 40. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावामध्ये शेवटचे 2 बॉल शिल्लक. धावफलक 40 आणि सनराइज संघ देखील चांगला एक मोठा स्कोर करण्याच्या प्रयत्नामध्ये. आणखी एक प्रतीकच्या बॅट मधून बेगीन शक्ती प्रदर्शन. शेवटचा बॉल शिल्लक आणि कौस्तुभ म्हात्रे मागे ठरले जात आहेत. 5 बॉल मध्ये इथून आतापर्यंत 14 धावा खर्ची पडलेत कौस्तुभ म्हात्रे. शेवटचा बॉल शिल्लक. धावफलक 46. शेवटचा बॉल तोही देखील बाउंड्री लाईन वरती गेलाय पण यावेळी झेल टिपलाय. विकेटचं बदन. पहिला डाव संपलाय. बनल्या जातात त्या 46 धावा. जिंकण्याकरता 47 या धावसंख्येचं आव्हान. 47 टार्गेट. पायानं जावाला वार. अग साजने माझ्या पाया भुकल्यान ग. साजने माझ्या पाया भुकल्यान ग. साजने माझ्या पाया भुकल्यान ग. साजने माझ्या पाया भुकल्यान मनकटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावलं. तू आभाळ आभाळ वादळ तुझ तू राजा आसमानीच बळ धावली.
मातीसाठी रगड्या मनगटाचं जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज लावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली आता मातीसाठी रगड्या मनगटाचं जोर लावून ताटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावून तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावली तुम्ही नादच केला नादच केलाय थेट ओ शेट तुम्ही माणूस हाय लय ग्रेट मनात तुम्हालाच ठेवलंय आपला जिगारा ट्रिगारा तुम्हीच हाय उगाच बातानी मारत नाही डोकेबाजांना दूर आता केलंय मनात तुम्हालाच ठेवलंय आपला जिगारा ट्रिगारा तुम्हीच हाय उगाच बातानी मारत नाही ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट आहो शेट तुम्ही माणूस हाय लय ग्रेट तीस बॉल 47 आव्हानाला जिंकण्याकरता ठाकूर लायन्स या संघाकरता आणि सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. निनाद आणि यश आला बॅटिंग करण्याकरता. पहिला बॉल स्टेप आउट करून खेळलाय बॉल हवेमध्ये चांगला फटका बॉलच्या खाली काढून झेल टिपलाय. पहिल्या बॉल वरती निनाद ठाकूर बॅक टू द डगआउट. विषय हाडे
आप्पाचं काढे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचं बाहेरले लाडे. गणेशाला बॅटिंग करण्याकरता वन डाऊनच्या पोझिशन वरती. कट करण्याचा प्रयत्न केला गेला इंदून सिंगल धाव प्राप्त होते. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये गेलाय आणि इथे देखील विकेटचं बटन बॅक टू बॅक विकेट्स. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि बघा इथे काय घडलंय. क्लीन बोल्ड या स्टॅन्सचा वेध आणखी एक गडी बाद. बघा सिंगलच्या आकड्यावरती 3 विकेट गमावल्या जात आहेत. 3 विकेट. यावेळेस सन्मान दिलाय आणि सन्मान दिलाय तर किमान सिंगल तर उपलब्ध आहे. दुसऱ्या करता येण्याचा धाडसी मनसुबा पण नाही येणार.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्त अखेर धावफलक 3 आणि लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी देखील गमावलेत. इथे बघा दिशा दिली आहे. सिंगल धाव तिथे उपलब्ध आणि ती देखील घेतली जाईल. धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 4. बॉल हवेमध्ये कॅच सुटलाय. चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केलाय. बघा इथून षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलक फक्त आणि फक्त 6 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 3 गडी बाद झाले. येणारे 18 बॉल शिल्लक आणि 18 बॉल मध्ये 41 या धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉल 41. DJ Azzy.
बघा आक्रमण केलं बॉलर वरती आल्या समोरच्या क्षेत्रामध्ये दिशा दिली आहे. सिंगल धाव तिथे देखील मिळेल. चांगल्या प्रकारचा बॉल शेवटचा वेध घेणारा बॉल होता. सिंगल करता कॉल आणि सिंगलची प्राप्ती. फिर किसी के चेहरे का रंग खिल गया बिछड़ा हुआ फटका चांगला जोरदार फटका बॉल सीमा रेषे पलीकडे षटकार. मॅसिव्ह हिट मॅग्निफिसंट स्ट्रोक. गया थँक्यू डीजे. धावफलक 14 आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्कोर 14-14. जोरदार फटका आणखी एकदा पुल पॉवरफुल बत्ता गोल षटकार. 6 धावा धावफलक 20. असल नाद पाहिजे हो. आपण नाद तुम्हाला दुसराच आहे. थँक्यू डीजे. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 27 या धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये पाठवलाय. खेळाडू आलाय पण त्याच्या मस्तकाला दस्तक मिळते की काय. चांगला झेल चांगला बाउंड्री लाईन वरती जज करून झेल टिपलाय. विकेट विकेट प्राप्त झाले. बिग विकेट डाऊन. थँक्यू डीजे. 13 बॉल शिल्लक आणि 13 बॉल मध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता आणि विकेट इथून आली आहे. मला असं वाटतं की या बॉलवरती मोठा हिट होऊ शकेल कारण की चंदन यांच्यामध्ये क्षमता आणि सातत्यपूर्वक त्यांनी ती दर्शवली जाते आणि बघावं लागेल कशा प्रकारे ते अंदाजामध्ये बॅटिंग करतील. 13 बॉल 27 इक्वेशन. कॅप्टन चंदन आलेत. चंदन आल्याला आक्रमण करायचं होतं. सिंगल तर मिळेल आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याची नामी संधी आहे. सिंगल प्राप्त पण समाधान देखील व्यक्त करावं लागेल. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 26 ची आवश्यकता.
12 बॉल आणि 26ची आवश्यकता. 12 बॉल 26. तू ठेके कितका तू डॉन. थँक यू डीजे. 12 बॉल शिल्लक आणि 26ची आवश्यकता. बारा बॉल 26ची आवश्यकता. निर्णायक 6 बॉल असलेल्या षटकामधील या इनिंग मधील महत्वाचे 6 बॉल आणि ते फेस करण्याकरता स्ट्राईक एंड वरती चंदन, संघाचा कॅप्टन, संघाचा कर्णधार. 12 बॉल 26ची आवश्यकता. पहिला बॉल इथून आडव्या बॅटने खेळला. बिटून गॅप चालला. 2 खेळाडू बॉलच्या पाठीमागे. पंबल मिसफील्ड. बॉल चाललाय. गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. थँक यू डीजे. 11 बॉल आणि 22ची आवश्यकता. आणखी एकदा दोन ऑन साइडला दिशा दिली. वेगवान पद्धतीचा बॉल आणि तितक्याच वेगवान स्पीडने चाललाय. एक कंप्लीट. दुसरा करता प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. आणखी एकदा बॉल चांगल्या प्रकारचे इथून खेळून काढला जातोय. सिंगल धाव तिथे देखील प्राप्त होईल. बॉल शिल्लक 9 आणि 9 बॉल मध्ये 19ची आवश्यकता. 9 बॉल 19 या धाव संख्येचं इथून इक्वेशन राहिले. 9 बॉल 19. बॉल सोडलाय. व्हाईट बॉल, खरा बॉल, एक्स्ट्रा बॉल. 9 बॉल 18ची आवश्यकता आता. फटका इथून बघा जोरकस मारायचा होता यावेळी. चांगल्या प्रकारचा बॉल. आणखी एक चांगल्या प्रकारचा बॉल. डॉट बॉल आलाय.
बॉल हवेमध्ये खेळलाय, बॉलचा खाली खेळाडू आहे आणि इथे झेल टिपलाय. विकेटचं पतन. शेवटची 6 आणि 18ची आवश्यकता. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 18ची आवश्यकता. परेश राऊत आलेत बॉलिंग मार्क वरती आणि 6 बॉल मध्ये त्यांना 18 धावा डिफेंड करायच्यात. बॉल आणि 18ची आवश्यकता. 6 बॉल 18 धावा पाहिजेत. पहिले 2 येणारे बॉल फार महत्वाचे असतील. हॅलो, संघासाठी शेवटचं शतक घेऊन परेश राऊत आणि फलंदाजी करतात चंदन कडू उत्कृष्ट असे फलंदाज ठाकूरला संघाचे. पहिला चेंडू बघूया परेश चंदन यांना. सुंदर स्लॉप करण्याला बघूया. 1 धाव फाईन लेगच्या दिशेने. धाव संख्या 1 ने पुढे जाणार.
5 चेंडू 17 धावांची गरज. ठाकूर लायन्स संघाला सामना विजयासाठी. आणि परेश बघूया दुसरा चेंडू आपल्या संघासाठी. सुंदर असा पॉइंटच्या दिशेने मारला फटका पण हा झेल बाद. सुंदर अशी विकेट्स. तिसरा चेंडू परेशांची सुंदर अशी गोलंदाजी बघूया. आणि सुंदरसा दणदणीत खणखणीत चौकार. 1 नाही 2 नाही 3 नाही. सुंदरसा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सगळं धावसंख्या किती आला. 3 चेंडू 13 धावांची गरज. 2 षटकार आणि 1 सिंगल धावेची गरज. 3 चेंडू 13 धावांची गरज. परेश चौथा चेंडू निर्णायक ठरणार आहे. ओव्हर द विकेटचा मारा बघूया. पुढील चेंडू आणि हा खराब चेंडू. पंतांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. येणारे 3 चेंडू 12 धावा. प्रत्येक बॉलवर 4 धावांची गरज. रोजरॉल संघाकडून बघूया. परेश पुन्हा एकदा आणि मिडांच्या दिशेने मारल्या फटका बघूया. आणि हा जेल सुटलेला आहे. आणि बघूया किती धावा भेटतायत. विकेट नाही रे. आणि रनआउटच्या रूपात चंदन हे धावचित झालेले आहेत. पंच किती धावा. मला आठवला पहिला किस. मग काय तिला तर झापक झुपक वाजत राहत नाही काय. झापक झुपक वाजत राहत नाही काय. 2 चेंडू 11 धावांची गरज. नवीन फलंदाज बॅटरवर भाग्येश बघूया. ये तो कोण आहे स्ट्राईकला कोण आहे.
राहुल बघूया राहुल आपल्या संघाला विजयाचा उंबरठ्यावर नेऊ शकतो का. 2 चेंडू 11 धावांची गरज 2 षटकार तो ठोकू शकतो का. परेश गोलंदाजी मार्फत सुंदरसा स्लॉट केला चेंडू निर्धावाचा चेंडू आणि शेवटचा चेंडू बघूया परेश राहुल यांच्यासाठी सुंदर असा मिड ऑफच्या दिशेने टटला फटका बघूया आणि हा झेलबाद आणि रुद्र रॉयल संघाने हा सामना जिंकलेला आहे. मेरी चली भी सवारी हाँ नए नए पंख तोड़ी ले ले तू उड़ारी तेरे वर्गे फुकरा पे मेरी चली भी सवारी तेरी मत गई मारी सड़क छाप रहेगा. बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा. ओ बुझ लो रिकॉर्ड हर बार और थाने में रुका से यारा का. पुढील समालोचक करतील माझे मित्र सँडी.